अपडेट न्यूज। चाळीसगाव शहरात मोकाट गुरांचे रस्त्यावर बसतात वाहन चालकांना कसरत करत चालवावी लागतात वाहने। नेहमीच होत आहे अपघातांच्या घटना। शहरातील मुख्य रस्त्यावर काही नागरिक आपली गुरे दिवसभर मोकळे सोडून देतात आणि यामध्ये गोमातेचे प्रमाण जास्त आहे। भाजी व फळ विक्रेते खराब भाजी किंवा फळे रस्त्यावरच टाकून देतात। तसेच काही नागरिक किंवा व्यापारी देखील भूतदया दाखवत या मोकाट जनावरांना रस्त्यावर खायला टाकतात। ही मोकाट जनावरे ते अन्न खातात व रस्त्याच्या कडेला किंवा चक्क रस्त्यावरच बस्तान मांडतात। त्यामुळे वाहन चालकांना वाट काढत आपली वाहने चालवावे लागतात। या प्रकारामुळे अनेक अपघात होत असून रस्त्यावर बसलेल्या गायींनाही यामुळे इजा होतात। सध्या नवीन होत असलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौकापासून ते जुना मालेगाव नाक्यादरम्यान 30 ते 40 गोमाता व गोवंश नियमितपणे रस्त्यावर बसलेले असतात। त्यामुळे अनेक अपघातही या ठिकाणी होत असल्याचं बोलल्या जातंय। चाळीसगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस तर नित्याचीच बाब असताना आता या मोकाट जनावरांमुळे वाहन चालक नागरिक पूर्णतः वैतागलेले आहेत। चाळीसगाव शहरात जवळपास सर्वीकडेच रस्त्यांची कामे सुरू आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी एकेरी मार्गाने वाहने चालवावी लागतात। त्यामुळेही वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत असताना या मोकाट कुत्रे व मोकाट जनावरे यामुळे चाळीसगावकर वैतागले आहेत। यावर उपाययोजना झाली पाहिजे अशी वाहन चालकांची व नागरिकांची अपेक्षा आहे। विजय गायकवाड, चाळीसगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.